प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागरसाठी मुक्ता डबा घेऊन आलेली असते आणि त्याच वेळेला सागर आता तिच्यासाठी डबा खायला तयार होतो. परंतु मुक्ता म्हणते की ओ धनी, हे लोणचं घ्या की. असं म्हटल्यावर आता तिचा पाय घसरतो आणि ती सागरच्या पायावर जाऊन पडते आणि ती सागरच्या मिठीत जाते. त्याच वेळेला सागर आणि ती एकमेकांकडे बघत राहतात. मुक्ताचा चेहरा आता सगळ्यांना दिसलेला असतो. दोघेही एकमेकांकडे बघत असतात आणि त्यावर मुक्ता म्हणते, आता सागरला मुक्ता म्हणते की धनी, हे मात्र बेस झालं हा, तुम्ही मला सावरलंच ते. असं म्हणून आता ती गाल धरते आणि म्हणते की धनी, गुणाचा ग माझा धनी. असं म्हणून आता ती त्याचे गाल धरत असते आणि त्याच वेळेला सागर आता तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. मुक्ता त्याचे गालगुच्चे घेते आणि त्याच्यावरून दृष्ट काढत म्हणते की मस्त धरलं तुम्ही मला, आणि बघितलं का कसे धनी आहेत माझे, धरलंय मला. असं म्हणून आता इथे सगळेजण त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात की मॅडम. आता त्यांना कळतं की ही मुक्ता आहे. मुक्ता आता पटकन तिथून उठून बसते. त्याच वेळेला सागरही आता पटकन अलर्ट होतो. तेव्हा मग ती म्हणायला लागते की काय झालं, आणि म्हणून ती पटकन बाजूला होते. त्याच वेळेला ते दोघंजणही म्हणतात की मॅडम, आम्ही तुम्हाला ओळखलंच नाही हो, किती मस्त ॲक्टिंग करता तुम्ही, खरंच खूप छान. असं म्हणून आता ते दोघंजणं मुक्तासाठी टाळ्या वाजवू लागतात. त्याच वेळेला ती आता लाजत असते आणि म्हणते की थँक्यू बरं का. त्याच वेळेला सागर म्हणतो की काय तुमची कामं करा जा, कसल्या टाळ्या वाजवताय. तेव्हा मुक्ता म्हणते की काय हो धनी, काय झालं टाळ्या वाजवल्या तर, त्यांनी माझ्या ॲक्टिंगलाच दाद दिली ना, थँक्यू बरं का. आणि नंतर मुक्ता म्हणते की बरं, आता एक काम करा, तुम्ही आता जेवताय की तुमचे दात काढू. तसंही मला पण आता उशीर होतोय, मलाही आता लोकांचे दात तोडायला जायचे. तुम्ही जेवताय की तुमच्यापासूनच सुरुवात करू. असं म्हणून आता मुक्ता ही त्याला दम देते आणि ते दोघंही हसत असतात. आता सागर म्हणतो की हो हो जेवतोय मी जेवतोय. असं म्हणून सागर आता मुक्ताच्या धाकाखाली जेवून घेत असतो आणि दोघेजणही आता मुक्ताला बघून मात्र खूपच हसत असतात. आता सागर म्हणतो की हा बघा, हा मी जेवायला घेतलेला आहे. मग आता मुक्ता म्हणते की बरं, संपवा हा डबा आणि मी येते आता काय. असं म्हणून ती आता निघून जात असते. त्याच वेळेला आता सागर तो डबा पूर्णपणे खाऊन घेत असतो आणि मुक्ता ही त्याच्याकडे बघत असते आणि ती त्या दोघांनाही बाजूला व्हायला सांगते आणि तिकडून तरतरा चालून निघून जाते आणि दोघंजणही आता मुक्ताकडे बघतच राहिलेले असतात. तेवढ्यात मुक्ता पटकन दरवाजा उघडते आणि समोर मिहीर असतो. मुक्ता म्हणते की काय झालं का ऐकून जे काही घडलं आहे ते. तेव्हा मिहीर म्हणतो की ते काय ना, ॲक्च्युली मी काही ऐकत नव्हतो, माझा ना ॲक्च्युली इथे टिफिन राहिला होता, तो टिफिन घेण्यासाठी म्हणून मी इथे आलो होतो, बाकी दुसरं काही नाही. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की बरं बरं ठीक आहे, मग कसं दिसतंय हे सगळं. त्यावर मिहीर म्हणतो की झाक, अगदी झाक, लय भारी दिसतंय. तेव्हा मग ती हसते आणि तिथून निघून जाते. त्याच वेळेला इथे आता सागर पण हसत असतो आणि नंतर मग दोघंजणही स्टाफ सागरकडे बघत असतात आणि हे जे काही सगळं घडलं आहे त्यामुळे सागर पूर्णपणे ऑकवर्ड झालेला असतो आणि तो जेवता जेवताच त्यांच्याकडे बघत हसत असतो. नंतर आता सावनी ही हर्षवर्धनच्या घरी आलेली असते. तेव्हा त्याचा नोकर विचारतो की सावनी मॅडम तुम्ही इथे. तेव्हा ती म्हणते की हर्षवर्धन कुठे. तेव्हा तो म्हणतो की साहेब तर ऑफिसला गेलेत. मग मिहिका मॅडम. असं म्हणून आता ती आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेला तिच्या मागोमाग आता मिहिका येते. मिहिका म्हणते की कोण आलं होतं इथे आता. तेव्हा तो म्हणतो की अहो सावनी मॅडम आल्या होत्या. तेव्हा मिहिका म्हणते की सावनी मॅडम कुठे गेल्या आहेत त्या. तेव्हा तो सांगतो की तुमच्या बेडरूमकडे गेल्यात. त्याच वेळेला आता सावनी ही आलेली असते म्हणून तिला मिहिका विचारते की काय तुमचं इथे काय काम आहे, तुम्ही माझ्या कपाटाला आणि अशा दागिन्यांना हात कसा लावू शकता. तेव्हा ती म्हणते की हे बघ, एक मिनिट, मला काही हौस नाही आहे तुझ्या दागिन्यांना वगैरे हात लावण्याची, मला कपाटाची चावी दे. तेव्हा ती म्हणते की ही चावी माझ्याकडे नाही आहे. तेव्हा ती म्हणते की चावी हर्षने नेली आहे. ती म्हणते की मला माहिती आहे तू हे सगळं मुद्दाम बोलतेस, मुद्दाम करतेस ना हे सगळं. मी तुला आणि तुझ्या बहिणीला ना चांगलीच ओळखून आहे. तुम्ही दोघींनीही मिळून माझ्या आयुष्यातला सगळा काही आनंद हिरावून घेतलेला आहे आणि तू तर हर्षला माझ्यापासून हिरावून घेतलं होतंस. गपगुमान चावी दे. तेव्हा ती म्हणते की नाही, माझ्याकडे खरंच चावी नाही आहे. तेव्हा ती म्हणते की मुद्दाम बोलू नकोस हां, मी चांगल्या बोलाने सांगते तर चांगल्या बोलाने चावी दे, नाहीतर हे कपाट फोडायलाही कमी करणार नाही ही सावनी. तेव्हा सावनीला मिहिका म्हणते की अच्छा ओके ठीक आहे, जा फोडा कपाट. काय देऊ तुम्हाला, हातोडी देऊ की दुसरं काय देऊ. फोडायचे तर फोडा, मी तुम्हाला खरंच सांगते चावी माझ्याकडे नाही आहे, चावी हर्षकडे आहे. तेव्हा मग आता सावनी भयंकर चिडून म्हणते की हे बघ, तुला चांगलंच माहिती आहे
की मी हर्षला फोन करणार नाही, म्हणूनच तू मुद्दामच मला हे सगळं बोलतेस ना. पण लक्षात ठेव, तू आणि तुझी बहीण दोघी मिळून जे काही करताय ना, तुम्ही दोघींनी जी काही मिळून माझ्या आयुष्याला आग लावली आहे ना, माझ्या आयुष्याची वाट लावली आहे तुम्ही, आणि मला इतरांपुढे तुमच्यामुळे हात पसरावे लागतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सावनी आहे ना, कधीही तुम्हाला शांत जगू देणार नाही. लक्षात ठेवा, तुमच्या दोघींच्या आयुष्याची वाट लावल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही, आणि तुमच्यामुळे जे काही मला भोगावं लागलं आहे ना, त्याचा बदला मी नक्की घेणार आहे. लक्षात ठेव, असं म्हणून आता सावनी ही मेहकाला धमकी देते, आणि त्यावेळेला मेहका तिच्याकडे बघतच राहिलेली असते. सावनी म्हणते की इथून पुढे मी काय करेल याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. असं म्हणून ती तिकडून आता निघून जाते. त्याच वेळेला मेहका तिच्याकडे जाताना बघतच राहिलेली असते. नंतर कोळींच्या घरात येऊन मुक्ता रडत असते, आणि मग आता इथे इंद्रा तिला म्हणते की शांत हो मुक्ता, खरंच सागरे असं करेल मला असं कधी वाटलं नव्हतं. तेव्हा स्वाती म्हणते की हो ना, खरंच भाई असं करेल असं कधीच मला वाटलं नव्हतं. तेव्हा मग मिहीर म्हणतो की हो ना, जे काही झालं त्यावर ना माझा विश्वासच बसत नाहीये. तितक्यात सागर आलेला असतो. तेव्हा मग आता माधवी म्हणते, बघितलेत का 102 तुमच्या मुलांचे प्रताप काय आहेत ते. त्यावेळेला आता इंद्रा म्हणते की हो हो, 101 बघते ना बघते, मीनी पण डोले फाडून फाडून बघते की काय चाललंय त्याचे ते. येऊ दे, येऊ दे त्याला. सुनबाई तू काळजी करू नको, येऊ दे त्याला. मी असा जाब विचारते ना त्याला सरळच करते, तू अजिबात रडू नको. तरीही मुक्ता इथे रडत असते, आणि तिने डोक्याला हात लावून घेतलेला असतो. त्याच वेळेला ती म्हणते की शांत हो परी, कधीपासून रडतेस तू, अजिबात काही होणार नाही. त्याच वेळेला आता इथे सागर येतो, आणि तो माधवीला बघतो, आणि तिला नमस्कार करत म्हणतो की कधी आलात आई. त्यावेळेला तो नमस्कार करतो. त्यावर माधवी म्हणते की यावं लागलं, काय करणार, तुम्ही असं केलंय म्हटल्यावर मला यावंच लागलं. त्याच वेळेला सागर म्हणतो की काय झालंय नेमकं, तुम्ही सगळेजण माझ्याकडे असे का बघत आहात. तेव्हा इंद्रा म्हणते की ये ये, तुझीच वाट बघत होते मी. हे सगळं काय करत होतास तू, इतकं सगळं चांगलं चालू असताना तुला काय अवदासा सुचली होती, हे काय केलंस तू. तेव्हा मग आता सागर म्हणतो की काय करतोय मी, खरंच मला कळत नाही तू काय बोलतेस. तेव्हा मग स्वाती म्हणते की काय भाई, तू करावा आणि आम्ही बोलावं पण नाही. अरे इतक्यात थराला, वाईट थराला जाऊन वागशील असं वाटलंही नव्हतं रे, विश्वास नव्हता तुझ्यावर. तू लकीला बोलतोस, परंतु तू पण मात्र तेच करतोयस, तूही त्याच्यासारखाच वागतोयस ना. तेव्हा आता लगेच तो म्हणतो की एक मिनिट, मला जरा सांगाल का तुम्ही काय बोलताय ते. तेव्हा आता इंद्रा म्हणते की सागऱ्या, हे बघ, असं काय काय वागतोयस ना तू, त्याच्यामुळे या माझ्या सुनबाईला त्रास होतोय. तू जे काही करतोयस ना, अजिबात ते सगळं बंद कर. अरे हे सगळं करून तू आमच्या सगळ्यांचं नाक कापून टाकलं आहेस. तुला कळतंय का तू काय करतोय ते. इथे बघ, सुनबाई मगाचपासून रडत आहे, तू कोणाबरोबर काय वागतोस ह्याचं तुला काही भान आहे की नाही. तेव्हा मग आता स्वाती पण म्हणते की हो ग मुक्ता, प्लीज तू शांत हो. त्याच वेळेला आता इथे सागर म्हणतो की काय, यांची नाटकं पुन्हा इथे चालू झाली आहेत का, ते ऑफिसमध्ये तसं आणि आता इथे असं. तेव्हा मग आता सागर म्हणतो की ओ काय चाललं काय आहे तुमचं. मुक्ता त्याला म्हणते की वा, हे बरं आहे, आणि तुम्ही तमाशे करायचे आणि मी नाटकही करू नये. तेव्हा सागर म्हणतो की हे बघा काय, मला जरा कोणी प्लीज स्पष्ट सांगाल का. तेव्हा लगेच आता इथे माधवी म्हणते की हे बघ, काय ना सागरराव, तुम्ही आमचं नाक कापून टाकलं आहे, तुमच्या घरचं, माझं पुरुचं, त्याचप्रमाणे माझ्या मुलीचा, मुक्ताचा अपमान केला आहे तुम्ही. तेव्हा मिहीर म्हणतो की हो ना, जर वहिनीशी भांडण झालं तर कोणी असं वागतं का दुसऱ्या मुलीबरोबर, शी. त्याच वेळेला आता तो म्हणतो की तुम्ही प्लीज सगळ्यांनी शांत व्हा आणि काय झालं ते मला सांगा. माधवी म्हणते की हे बघा, हे घ्या, हे झालं आहे. त्याच वेळेला आता त्याच्या मैत्रिणीबरोबर मारलेले मिठ्यांचे फोटो हे माधवी ही सागरला दाखवते. त्याच वेळेला आता इथे सागरला आठवतं आणि म्हणतो की हे फोटो, तर सागर ऑफिसमधून घरी आलेला असताना त्याची खूप चिडचिड होत असते. तो म्हणतो की ही मुक्ता, काय गरज होती हे सगळं करण्याची, ऑफिसमध्ये येऊन हा सगळ्यांसमोर नाटक आणि ड्रामा करण्याची काय गरज होती. तितक्यातच आता सागर म्हणतो थांबा, हे ना घरी जाऊन बघतो. तेवढ्यात त्याची एक मैत्रीण येते, आणि मैत्रीण म्हणते की वा सागर, गुड टू सी यू. तेव्हा तोही तिला बघून खूप खुश होतो. तो म्हणतो की अगं नभा, किती दिवसानंतर तू दिसलीस, आणि तू इथे कशी काय. तेव्हा ती म्हणते की अरे ॲक्च्युली इथेच माझी एक फ्रेंड राहते, तिला भेटण्यासाठी म्हणून मी इथे आले होते, आणि आता तिथे जात होते तर तुला बघितलं आणि मग परत वळून आले. यार सागर, किती वर्षानंतर भेटतोयस मला तू, कसा आहेस तू. तेव्हा तो म्हणतो की इकॉनॉमिक्सच्या क्लासच्या बाहेर जसं मला सोडून गेलीस तसाच आहे. हे ऐकल्यानंतर आता नभा हसायला लागते आणि म्हणते की येस, खरंच. तेव्हा तो म्हणतो की तू कशी आहेस. ती म्हणते की बघ, मी अजिबातही चेंज झालेले नाही. तेव्हा तो म्हणतो की येस, जशी होतीस ना तशीच आहेस अगदी.
मग नंतर ती म्हणते की सागर, मला तू पूर्वीचं आठवत आहेस. अरे कसा असायचास तू, क्लासमध्ये कसा बसायचास, केसांना असं तेल चोपलेलं असायचं आणि डोळ्यावर चष्मा होता, कसा दिसायचास. तेव्हा तो म्हणतो की आत्ता कसा दिसतोय मग मी. मग ती म्हणते की आता आता तर एकदम भारी, यंग आणि डॅशिंग, अगदी भारी दिसतोस तू आणि हे सगळं तुला खरंच खूप छान शोभून दिसतंय आणि एकदम पर्सनॅलिटी चेंजेस झाली आहे तुझी, भारी दिसतोस. तेव्हा तो म्हणतो की बरं चल आता घरी चल, स्वाती आई यांना भेट. तेव्हा ती त्याला मिठी मारते आणि म्हणते की नको अरे, उशीर होतोय काय ना, नवरा वाट बघत आहे, थांब आपण नंबर एक्सचेंज करूया. असं म्हणून ते नंबर एक्सचेंज करतात. तेव्हा सागर म्हणतो की बरोबर, आता आम्ही कोण कुठले, लग्न झालं आहे ना तुमचं. म्हणून आता ती म्हणते की नाही, नंतर नक्की मी पुन्हा कधीतरी येईन, नक्कीच घरी भेटायला येईन. तेव्हा ती म्हणते की आपण नंबर एक्सचेंज करूया, म्हणजे आपल्याला बोलता येईल. तेव्हा सागर म्हणतो की हो हो, कॉन्टॅक्टमध्ये तरी राहता येईल. मग आता सागर आणि नभा एकमेकांचा फोन एक्सचेंज करतात आणि पुन्हा ती सागरला मिठी मारते आणि म्हणते की वा, हे तर काम अगदी बेस्ट झालं. आणि मग मिहीरने इथे त्या दोघांचेही फोटो काढून घेतलेले असतात आणि मिहीर आता गालातल्या गालात असत असतो. तर इथे सागरला सगळं काही आठवतं. सागर म्हणतो की अच्छा, आत्ता कळलं मला, ही माझी मैत्रीण आहे नभा. तेव्हा मुक्ता म्हणते की वा, हे बरं आहे तुमचं. नाही म्हणजे मी इथे घरात नाही आहे, माझ्याशी भांडताय आणि असं दुसऱ्या मुलीला जाऊन मिठ्या मारताय, हे तुम्हाला चालतं तरी कसं? कोण आहे ती? मला खरं खरं सांगा, तुमचं अफेअर चालू आहे ना हिच्यासोबत? तेव्हा मुक्ता म्हणते की मी काय समजले होते सागर, आणि तुम्ही काय निघालात? हे सगळं करण्याची काय गरज होती? नाही म्हणजे तुमचं हे चांगलं बरं चाललं आहे, जरा माझ्याशी वाद झाले तर तुम्ही लगेच दुसऱ्या मुलीबरोबर. तेव्हा सागर म्हणतो की एक मिनिट, तुम्हाला काही चुकीचं वाटतंय, असं काही नाही आहे, ही माझी मैत्रीण आहे, मैत्रीण. तेव्हा मुक्ता म्हणते की वा, आता तुम्ही हे सगळं बोलायला तयारच आहात की मैत्रीण आहे म्हणून. आणि नंतर मुक्ता म्हणते की बघितलं आई, काय चालू आहे ते, प्रेम तिकडे आणि चिडचिड मात्र माझ्याकडे, आणि तुसट वागणं माझ्याकडे आणि गुलूगुलू बोलणं तिकडे. माझ्याकडे टॉवेल फेकतात तर इकडे मिठ्या मारतात, हे बरं चाललंय तुमचं. तेव्हा सागर म्हणतो की नाही हो, असं काहीच नाही आहे. आणि सगळेजण आता सागरला नावं ठेवत असतात, म्हणतात की हे अजिबात अपेक्षित नव्हतं तुझ्याकडून. आणि मुक्ता पुन्हा रडू लागते. ते म्हणते की झालं, तुम्ही काय केलं आणि खरंच मला आता याचा खूप त्रास होतोय. तेव्हा सागर म्हणायला लागतो की अहो समजून घ्या मी काय म्हणतोय ते. तेव्हा इंद्रा म्हणते की नाही सागरराव, यावेळेला मात्र तुम्ही खूप चुकलेले आहात, तुम्ही माझ्या मुलीचा अपमान केलेला आहे, खूप चुकलाय तुम्ही तिच्या बाबतीत, तिच्याशी तुम्ही असं वागायला नको हवं होतं. तेव्हा इंद्रा म्हणते की हो, मला पण या सगळ्याची खूप लाज वाटत आहे, माझा मुलगा असं वागतोय हे मला कधी वाटलंच नव्हतं आणि त्यामुळे मला आता खूप त्रास होतोय. तेव्हा मिहीर म्हणतो की नाही दादूस, तू जे काही वागलास ना, खूप चुकीचं वागलास, वहिनीबरोबर असं कोणी वागतं का? तेव्हा आता मुक्ता रडत राहिलेली असते. सागर म्हणतो की प्लीज तुम्ही सगळे शांत व्हा. आता सगळेजणं सागरला नावं ठेवायला लागलेले असतात. सागर म्हणतो की गप्प बसा यार, काय चाललंय तुमचं, निदान मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या, मला काय बोलायचं आहे. ही फोटो सागर दाखवतो आणि म्हणतो की हा फोटो, या फोटोने तुम्हाला असं वाटतंय का? अरे ही कोणी नाही आहे, एक. तेव्हा मग आता ती म्हणते की एक, तेच तुमचं एक रिलेशनशिप आहे, हेच म्हणायचं आहे ना तुम्हाला. तेव्हा मग आता मुक्ता पुन्हा रडते आणि बघितलं आई असं म्हणते. तेव्हा आता सागर म्हणतो की हे बघा मुक्ता, अशातला काहीही भाग नाही आहे, माझं ह्यांच्याबरोबर काहीही नाही आहे, खरंच लक्षात घ्या, ती माझी मैत्रीण आहे. तेव्हा मग मिहीर म्हणतो की पण मैत्रिणीला असं कोण मिठी मारतं, हे सगळं करण्याची काय गरज आहे, आणि तेही भर रस्त्यात. तेव्हा आता इंद्रा म्हणते की हो ना, खरंच तुमची मैत्रीण होती ना, मग तिला तुम्ही घरी आणायचं होतं, असं भर रस्त्यात तिथल्या तिथे तुम्ही घालवून दिलं, याचा अर्थ तुमच्यावरचा विश्वास उडणारच ना कोणाचाही, तुम्ही जे काही करताय ते चुकीचं वाटणारच. तेव्हा मग आता सागर म्हणतो की अगं स्वाती, तू तरी ओळखतेस ना हिला, नभा, अगं आपल्या कॉलेजमध्ये होती, तू विसरलीस का? तेव्हा स्वाती म्हणते की नाही, मी त्या कोणत्याही नभाबिबाला ओळखत नाही, मला अजिबात माहिती नाही कोण आहे. तेव्हा सागर म्हणतो की हे बघा प्लीज, मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय, तुम्हाला जसं काही वाटतंय तसं काहीच नाही आहे. अहो ती मला भरपूर दिवसानंतर भेटली आणि एकमेकांना भेटलो आणि मग कॅज्युअली आणि आनंद झाला म्हणून मी तिला हक केलं, बाकी काही नाही. आनंदामध्ये मी तिला ती मिठी मारली, बाकी काही नाही. बरं मला सांगा, आपल्या मित्राला बऱ्याच दिवसानंतर आपण भेटलो तर हे मिठी मारणं काही पाप आहे का? तेव्हा मुक्ता म्हणते की एक्झॅक्टली, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की आपण आपल्या मित्राला आनंदाने किंवा कुठल्या तरी गोष्टीमुळे मिठी मारली म्हणजे ही गोष्ट पाप ठरत नाही ना, याचा अर्थ तिचं त्या व्यक्तीबरोबर काही आहे असं होत नाही ना. असं म्हटल्यावर सागर तिथून बाजूला होतो आणि त्याला मुक्ताची वागलेले सगळे क्षण आठवतात. दारू पिऊन तो मुक्ताला म्हणालेला असतो की तुम्हाला माझ्याशी बोलायला जरा वेळही नाही आहे, परंतु तुम्ही त्या मित्राबरोबर छान मिठ्या मारताय, त्याच्याबरोबर वेळ काढताय आणि गप्पा मारताय, असं म्हणून आता इथे सागरला सगळं आठवतं आणि या सगळ्यांचा एकत्रितपणे केलेला प्लॅन हा सक्सेसफुल झालेला असतो. सागर आता बाजूला येऊन मनातच बोलतो, याचा अर्थ मुक्ताने मला हे सगळं धडा शिकवण्यासाठी सगळ्यांबरोबर केलेलं हे एक प्लॅनिंग होतं.
मुक्ताला मला दाखवून द्यायचं होतं म्हणून त्यांनी हे सगळं केलं, असं सागर मनात म्हणतो. त्याच वेळेला इथे मुक्ता आलेली असते आणि मुक्ता म्हणते की सागर, आता मी जे काही केलं ते फक्त एक प्लॅनिंग होतं आणि तुम्हाला जे काही कळलं ते आता समजलं असेलच. मला फक्त इतकंच करायचं होतं की तुमच्या मनातला गैरसमज दूर करायचा होता. बाकी माझ्या मनामध्ये काही नाही आहे. बाकी मी तुमच्याविषयी आता काहीही बोलत नाही किंवा मला आता यापुढे काही बोलायचे देखील नाही. एवढंच बोलायचं होतं, झालं आहे माझं बोलून, असं म्हणून ती आता तिथून गपचूप निघून जाते आणि सागरला ती काहीच पुढे बोलत नाही. तेव्हा आता इंद्रा ही सागरजवळ येते आणि म्हणते की सागऱ्या, अरे हे काय केलंस तू? किती मोठी चूक केलीस तू. मुक्तासारख्या पोरीवर संशय घेतलास. अरे किती चांगली पोरगी आहे ती, तिच्यावर संशय घेण्यासारखं काय आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे, किती जीव लावते ती तुझ्यावर. अरे तुझ्या नावासोबत तिचं साधं नावही जोडलं गेलं तरीही लाजून लाल लाल होते ती पोरगी. आणि तू मात्र तिच्याबरोबर असं वागलास, तिच्यावर इतका चुकीचा संशय घेतलास, तिच्या मित्राबरोबरच तिचं काहीतरी चालू आहे असं तू तिला बोलून दाखवलं. खूप चुकला सागर तू, यावेळेला तू बरोबर वागला नाही. त्याच वेळेला आता इथे इंद्रा म्हणते की हो, माझ्या मुक्ताला सागर अजूनही तुम्ही ओळखू शकलेले नाही. तुमच्याबद्दल मला अभिमान होता, आताही आहे, परंतु तुम्ही जो काही माझ्या मुक्ताचा अपमान केला आणि जो काही तुम्ही तिच्याबद्दल अप्रोच दाखवला तो अत्यंत चुकीचा आहे आणि तो मला अजिबातही आवडलेला नाही. तुम्ही जे काही केलं ते खूप चुकलात. मुक्ताचा एक प्रकारे तुम्ही अपमान केलेला आहे आणि तो अपमान मला अजिबातच सहन झालेला नाही, असं म्हटल्यावर आता इथे सागरला त्याच्या चुकीची चांगलीच उपरती झालेली असते. सगळ्या जणांनी सागरला त्याची चूक दाखवून दिलेली असते म्हणून तो सगळ्यांची माफी मागत असतो. हात जोडतो आणि म्हणतो की प्लीज आई, मला माफ करा. तेव्हा ती म्हणते की माफी माझी नाही, मुक्ताची मागा. तेव्हा ती स्वातीलाही म्हणते की स्वाती प्लीज मला माफ कर आणि मम्मी तूही मला माफ कर. तेव्हा आता इंद्रा म्हणते की आमची माफी मागण्याची काहीच गरज नाही आहे. जिच्याशी चुकीचं वागलायस ना तिची माफी माग, सुनबाईची माफी माग जा. तेव्हा सागर म्हणतो की हो, बरं मला सांगा आई की मुक्ता घरीच आहेत का? तेव्हा ती म्हणते की नाही, ती क्लिनिकला गेली आहे, तशी तिला खूप कामं असतात, असं म्हणून ती त्याला टोमणा मारते. आणि नंतर सागर म्हणतो की ठीक आहे. तेव्हा माधवी म्हणते की जाणार आहात ना क्लिनिकला? तेव्हा तो हात जोडून सॉरी म्हणून म्हणतो की हो हो, मी क्लिनिकला जातो, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. आणि इथे सगळ्यांचा प्लॅन चांगला यशस्वी झाला म्हणून सगळे एकमेकांना टाळ्या देत असतात. तर सावनीने हे सगळं पाहिलेलं असतं. मिहीर म्हणतो की वा, आपला प्लॅन एकच नंबर सक्सेस झाला. तर इथे सावनी म्हणते की झालं, मला जे घडायला नको होतं तेच घडतंय आज. हा सागर आणि मुक्ता यांचं पुन्हा पॅचअप होत आहे. किती मोठे प्रयत्न करून, किती काय काय करून या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केला होता, परंतु त्या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही. यांनीच हे सगळं केलेलं दिसतंय. यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की हे सगळं यांनीच लोकांनी घडवून आणलंय. नंतर आशू हा मुक्ताच्या क्लिनिकमध्ये आलेला असतो आणि तो म्हणतो की येस मुक्ता, मानलं मी तुम्हाला. खरंच एक अत्यंत इरिटेटिंग, आगाऊ, चिडखोर आणि संशयी नवऱ्याबरोबर संसार करण्याबद्दल तुला तर अवॉर्ड दिला पाहिजे. येस, सिरियसली यू डिझर्व इट. तुला हा अवॉर्डच दिला पाहिजे. त्याच वेळेला ती म्हणते की आशू गप ना, काय चाललं आहे तुझं? तेव्हा तो म्हणतो की खरंच मुक्ता, मानलं पाहिजे तुला. मी ज्या माणसाबरोबर बिझनेसही करू शकत नाही, त्याचा विचारही नाही करू शकत, तर अशा माणसाबरोबर तू लग्न केलंस आणि त्याच्याबरोबर अख्खं आयुष्य घालवणार आहेस तू, हे सगळं करणार आहेस. कुठून येतं हे बळ तुझ्यात? त्याच वेळेला आता इथे सागर आलेला असतो आणि सागर हे बाहेरून ऐकत असतो. तो दरवाजा उघडून सगळं ऐकतो, परंतु त्यांचं जे काही बोलणं असतं ते पुन्हा तो दरवाजा बंद करून घेतो आणि ऐकत असतो, तिथेच उभा असतो. आणि त्याच वेळेला इथे आशय म्हणत असतो की मुक्ता, सिरियसली तुला मांडलं पाहिजे, तू अशा माणसाबरोबर कसा संसार करू शकतोस? आणि सागर, त्याच्यासाठी तू इथे करतेस, किती काय काय करतेस त्याच्यासाठी, परंतु तो तुझ्यावर संशय घेतोय. अगं, आजकालच्या बायका या त्यांच्या जोडीदारावर सतत संशय घेत असतात. जरी सांगितलं माझ्या एक्सबरोबर काही संबंध नाही, तरी सतत त्यांचे फोन चेक करत असतात, चॅट चेक करत असतात. परंतु तू एखाद्या दिवशी लेट आला तरीही त्यांना संशय येतो. एखादा फोटो समोर बघितला तरी जाब विचारतात, परंतु तू तसं अजिबात काहीच करत नाहीस. उलट तू तुझ्या नवऱ्याचा भूतकाळ जो आहे तो घरात घेऊन वावरत आहेस, घरात घेऊन त्याच्याशी संसार करतेस, तरीही त्याला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. हे बघ, मला तू काही सांगू नको. मला इतकंच कळतंय की तू हे जे सगळं करतेस ते सागरसाठीच करतेस. आदित्य आणि सागर एकत्र राहावे यासाठीच करतेस, बरोबर ना? पण सागर या सगळ्यात काय करतोय?
तूच त्याच्यासाठी इतकं सगळं हे करूनही काय उपयोग आहे? जर तो तुझ्यावर संशयच घेत असेल तर त्याच्यासाठी तू इतकं सगळं करायला तयार झालीस. तू फक्त आदित्य आणि त्याच्यासाठी ते दोघं एकत्र राहावे यासाठी इतकं करायला तयार झाली आहेस. स्वतःच्या सगळ्या सुखांचा त्याग करून त्याच्यासाठी जगायला तयार झाली आहेस. परंतु तो मात्र काय करतोय तर तो तुझ्यावर संशय घेत आहे आणि हे सगळं तू सहन करतेस. तू त्याचं घर सांभाळतेस, सगळ्या गोष्टींना बांधून ठेवतेस, परंतु तो तुझ्यावर संशय घेण्याखेरीज काहीच करत नाही. का? त्याला तुझ्या डोळ्यातलं प्रेम दिसत नाही का? तुझ्या आवाजातली माया त्याला जाणवत नाही का? का असं करतोय तो? का तुला समजून घेत नाहीये तो? का तुझं प्रेम त्याला कळत नाही? असं आता इथे मुक्ताला आशू म्हणत असतो आणि त्याच वेळेला मुक्ता तिथे गप्प असते आणि काहीच बोलत नाही. सागरने मात्र सगळं ऐकलेलं असतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता सागरला घास भरवते. त्याच वेळेला त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो मुक्ताला सॉरी असं म्हणतो. त्याच वेळेला आता मुक्ताला हे पाहून खूप वाईट वाटतं आणि मुक्ता ही सागरचे डोळे पुसते आणि त्याच वेळेला आता इथे सागर हा मुक्ताकडे बघतच राहिलेला असतो आणि मुक्ता ही सागरला जीवन भरवत असते. त्यानंतर सागर आणि मुक्ता यांच्यामधलं सगळं काही अलबेल झालेलं असतं. परंतु त्यानंतर पुन्हा सावनी सागरचे कान भरायला सुरुवात करते आणि म्हणते की सागर, तुला माहिती आहे मुक्ता खरंच तुझ्यासाठी खूप काही करते, परंतु तू तिच्यासाठी काहीच करत नाही. तू तिला अजिबातच खुश ठेवण्याचा प्रयत्न करत नाही आहे. तुला माहिती आहे का, तू खूप चुकीचं वागतोयस तिच्याबरोबर. तू दारू पिऊन तिच्याशी भांडण करतोयस. जसं तू माझ्याबरोबर वागायचा, रोज दारू पिऊन भांडण करायचा, तसंच तू मुक्ताबरोबर करत आहेस. अत्यंत स्वार्थी वागतोयस सागर तू. अत्यंत सेल्फिश आहेस तू. अजिबात तू तिच्या मनाचा विचारही करत नाही. आणि खरंच मुक्ता तुझ्यापेक्षा चांगला पार्टनर डिझर्व करते. ती एक चांगला मुलगा डिझर्व करते सागर, असं म्हणून आता पुन्हा एकदा सावनी ही सागरच्या मनामध्ये मुक्ताविषयी आग भडकवण्याचा प्रयत्न करते आणि आता सागर त्याच गोष्टीचा विचार करू लागतो. आता यानंतर नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.